दापोली तालुक्यातील हरणे बाजारपेठ येथे चुलतीला पुतण्यानं जबर मारहाण केल्याची घटना घडली। सकाळी कुणी घरात नसताना चुलती नातवाला घेऊन एकटीच बसली होती। त्यावेळी दबा धरून बसलेला सागर सुरेश भंडारी या पुतण्यानं चुलती जयश्री रमेश भंडारी या वयस्क वृद्धेला लाकडी दांडक्यानं जबर मारहाण केली। त्यामध्ये डोक्याला मार लागला असून दोन्ही हाताला दुखापत झाले। आजीला वाचवण्याकरता धावून आलेल्या नातीला मारहाण केल्याचं घटनास्थळावरून समजतंय। सदर हल्ल्यात जखमी झालेली आजी आणि नातीला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे सिव्हिल रुग्णालयात नेण्यात येणार आहे। याबाबत दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी जखमींचे जबाब घेतलेत। चुलतीला मारहाण करून पळून गेलेल्या पुतण्याचा शोध पोलीस घेत आहेत। सांगा। जयश्री रमेश भंडारी। अच्छा, कुठे राहणार? हरणे बाजारपेठ। हरणे बाजारपेठ। अच्छा, काय झालं तुमचं? काही सुद्धा झालं नाही। मी कपडे धुवून आली आहे, हां कपडे सुकत घातले आणि खुर्चीत बसले हॉलला। हां म्हटलं आता जरासं चहा पिते, तर पाणी पित होती। तर हा आला दांडकं कुठं घेऊन आणि मी आपली सहज बसलेली आणि येऊन माझ्या डोक्यात मारला। माझ्या पुतणे काय नाव? सागर सुरेश भंडारी। अच्छा, आणि येऊन तुमच्या डोक्यात काय मारलं? डोक्यात मारला। काय मारलं डोक्यात? काय दांडका केवढा आणला होता, तो मारल्यावर मी ओरडले आणि खाली पडल्यावर माझ्या हात मोडला, हातावर मारला। मी एकटी घरात आणि एक माझी नात होती 16 वर्षी, ती कपडे वाळत झाली। याच्या संदर्भात तुम्ही तक्रार वगैरे दिली आहे पोलीस स्टेशनला? माझ्या घरी कोण नव्हतं। मी हरण्यावरून आले आहे, हरण्याला बाजारपेठेत राहते आणि आजीला माझ्या खूप मारहाण झालेली आहे। सागर सुरेश भंडारी यांनी मारहाण केलेली आहे। ती घरात एकटीच होती, बेदम मारहाण झालेली आहे आणि आम्ही आता सरकारी हॉस्पिटलमध्ये तिची ट्रीटमेंट चालू आहे। तुम्हाला पण मारहाण झाली आहे? हां, मला पण मुकामार त्यांनी मारलेला आहे। तो मला मारायला येत होता, पण मी तिथून निघून गेली म्हणून थोडक्यात वाचली। ही घटना किती वाजता झालेली आहे? 12-12:30च्या दरम्यान झाली आहे घटना। आज शुक्रवार, आज शुक्रवार आहे। शुक्रवार आज 12च्या सुमारास घटना घडली। आता तुम्ही दापोली सरकारी दवाखान्यात उपचार घेता। हो। तुमची आजी उपचार घेत आहे। होय। पोलीस वगैरे आले होते? हो, आले। तुम्ही दिली तक्रार त्यांना पोलिसांना? ठीक। नाव सांगा। माझं शेखर रमेश भंडारे, कुठे राहता? हरण्याला। माझं आता 50। मारहाण जी झालेली हां। आहे आई काय नाव त्यांचं? जयश्री रमेश भंडारे। काय झालं होतं घटना? घटना अशी काहीच नाही, मी कामासाठी संदर्भात दापोलीत आलो होतो आणि मी आणि माझी मिसेस। पण आता मी आल्यामुळं ती घरात एकटीच होती आणि सकाळी ती कपडे धुवायला गेली होती। कपडे धुवून आल्यानंतर माझी एक मुलगी छोटी आणि आई ते चहा पिण्यासाठी दमले असल्यानंतर ती चहा प्यायला बसली होती आणि माझा भाऊ आहे चुलत्यांचा मुलगा सागर भंडारे, सागर सुरेश भंडारे, त्यांनी येऊन लाठीमार तिच्यावर केलेला आहे। असं हां, दुखापत म्हणजे तिच्या डोक्याला मार लागलाय, 2 हात फ्रॅक्चर आहेत आणि मणक्याला पण मार लागलेला आहे। रक्तबंबाळी झालेली आहे आणि आता मी त्यांना सिव्हिलमध्ये दापोलीमध्ये आणलेले आहे, त्याला ॲडमिट केले। आता तिने उपचारासाठी परत मला बाहेर हलवायला सांगितलेलं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।